आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला व्हिडिओ कुठल्याही प्रकारे राजकीय व्हिडिओ नाहीये. कारण काय होतंय का एखाद्या राजकीय नेत्याचं नाव जर घेतलं तर मग लगेच लोकांच्या भावना दुखवतात, राजकीय भावना दुखवतात आणि कॉमेंट्स करतात. हा जो व्हिडिओ आहे तो मी कुठल्याही प्रकारचा राजकीय विनिवेश न ठेवता बनवत आहे, ती गोष्ट लक्षात ठेवा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत का कसं आपल्याला नितीन गडकरी यांच्या मुलाने सामान्य गुंतवणूकदारांना कसं फसवलंय आणि सामान्य गुंतवणूकदार कसे फसले गेलेत ते आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही म्हणाले यार नितीन गडकरीचा आणि मार्केटचा काय संबंध? नितीन गडकरींची कंपनी आहे, सगळ्यांना माहिती आहे. पूर्ती केमिकल असेल, पूर्ती फूड्स असेल, ह्या नितीन गडकरींच्या कंपन्या आहेत. आणि त्यातच एक कंपनी आहे नितीन गडकरींच्या मुलाची, पण त्यामध्ये पार्टनरशिप आहे पूर्ती केमिकल, पूर्ती फर्टिलायझर्स, पूर्ती फूड्स म्हणजेच नितीन गडकरींची. आणि ह्या कंपनीचे डायरेक्टर आहेत नितीन गडकरींचे चिरंजीव. ओके, तेव्हा आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती करून घ्यायची आहे का कशा प्रकारे आपल्याला प्लॅनिंग करून फसले गेले सामान्य रिटेलर. पण त्यापूर्वी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का सध्या नितीन गडकरी जे म्हणतात ना, जो 5-6 वर्षापासून इथेनॉल इथेनॉल आहे, ते इथेनॉल पेट्रोलमध्ये टाका. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं 10% नंतर सांगितलं 20%. पण प्रश्न असा आहे का पेट्रोलमध्ये आपण जे इथेनॉल टाकतो, आता 10% ते 20% टाकतो तरी पेट्रोलचे भाव कमी का होत नाहीये? त्यावरती मग या इथेनॉल बनवणाऱ्या कंपन्यांनी आणि त्यातल्या त्यात मग गडकरींनी उत्तर दिलं का इथेनॉल सुद्धा पेट्रोलच्याच किमतीमध्ये पडतंय. आता हे इथेनॉल आपल्यामध्ये बनवलं जातं, आपल्याकडे बनवलं जातं, गहू बाजरी मका वगैरे यातून बनवलं जातं आणि आपल्या ऊसापासून सुद्धा बनवलं जातं. पण हे खाद्यपदार्थापासून इथेनॉल बनवलं जातं, म्हणजे मग खाद्यपदार्थांची महागाई वाढणार. आणि हे 10% ते 20% झालं तरी आपले पेट्रोलचे भाव कमी झाले नाही. पण आता ज्या तक्रारी यायला लागल्यात, तक्रारी अशा येतात का इथेनॉल जे आहे त्या इथेनॉलमुळे पेट्रोलच्या टाकीला आतून गंज येतो, इथेनॉलमुळे पेट्रोलची इफिशियंटी कमी होते, गाडीचं ॲव्हरेज कमी होतं, गाडी झटके मारते. बघा तुम्ही आता जे नवीन पेट्रोल तुम्ही टाकता तर गाडी कधी कधी झटके मारते, त्याला कारण आहे इथेनॉल. आणि मग आता या इथेनॉलचा वापराचं काय करायचं असा प्रश्न सरकार पुढे पडलाय. आणि प्रश्न सरकार पुढे पडलाय आणि शेअर्सही पडलाय. हे आता मला तुम्हाला दाखवायचंय. म्हणजे तुम्ही म्हणाल सर असं काय करताय तुम्ही, हा व्हिडिओ कसा काय बनवलाय? आहे ते आहे बघा. हे नाव आहे सियान ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड, ह्या कंपनीचं नाव आहे. आणि ही कंपनी आहे नितीन गडकरींच्या मुलाची, अर्थात नितीन गडकरींची. 1985 पासून ही कंपनी अस्तित्वात आहे. आणि आता ही कंपनी आहे आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये काम करते, ॲग्रो हेल्थकेअर वगैरे ते या सगळ्या सेक्टरमध्ये काम करते. कंपनीचं मार्केट कॅपिटल आहे 3,838 करोड रुपये का, जे की साधारणतः काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे फक्त किती होतं 300 करोड रुपयाच्या आसपास होतं. आता ते जवळजवळ 3,800, पण मध्ये जर बघितलं तुम्ही तर 7,500 करोड पर्यंत गेलं होतं. 52 वीक जर टॉप बघितला तर 3,633 रुपयाचा आहे, 52 वीक लो 317 रुपयाचा आहे. आता हा स्टॉक 1,371 रुपयाला आहे. ठीक आहे. आता ही कंपनी काम काय करते तर तेही आपण या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे. तर ही जी कंपनी आहे तर ह्या कंपनीमध्ये आपण बघतोय का 1985 सालापासून कंपनी कार्यरत आहे. ही कंपनी आपल्याला मसाले असतील, आपले खाद्यपदार्थ असतील, खाद्य तेल आहे, पर्सनल केअर वस्तू असतील, होम केअर असतील, त्याच्यानंतर परत सॅनिटायझेशन आहे, ॲग्रो बायो फर्टिलायझर, ह्या सगळ्या सेक्टरमध्ये कंपनी काम करते. आता म्हणजे त्यामध्ये आपण जर बघितलं तर फूड सेक्टर आहे, पर्सनल केअर आहे, होम केअर आहे, त्यानंतर हेल्थ केअर आहे, ॲग्रो आहे. तर या आणि त्याच्यानंतर आपला इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तर ह्या अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कंपनी काम करते. आणि पण त्यामध्ये सगळ्यात जास्त जर आपण बघितलं असेल तर कंपनीचा सेल्स ॲग्रोमध्ये 75% आहे, हेल्थ केअरमध्ये 5% आहे आणि त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फक्त 20% हा कंपनीचा संपूर्णपणे बिझनेस आहे किंवा रेव्हेन्यू आहे. ओके. आणि मग आता आपल्याला जाणून घ्यायचंय का ह्या कंपनीमध्ये कोण कोण मालक आहेत. पहिल्यांदा हे तुम्हाला दाखवतो आणि नंतर कंपनी किती पैसा कमवते आणि हा स्टॉक कसा कसा पडत गेलाय ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ. आता या ठिकाणी आपण बघतोय का ही कंपनी आहे पहिल्यांदा अविनाश फ्युएल्स प्रायव्हेट लिमिटेड. ही कंपनी नितीन गडकरींच्या मुलाची आहे. त्यांचा या कंपनीमध्ये 26% त्याची पार्टनरशिप आहे. त्यानंतर पूर्ती मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड ही तर नितीन गडकरींची कंपनी आहे, त्यामध्ये 16% पार्टनरशिप तर ह्याच कंपनीची आहे. त्याच्यानंतर पूर्ती कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग प्रायव्हेट लिमिटेड ही नितीन गडकरींची कंपनी आहे
आणि ह्या कंपनीची याच्यामध्ये 14% भागीदारी आहे. म्हणजे जर आपण ह्या ठिकाणी कॅल्क्युलेशन जर केलं तर 24 आणि 6 32 42 आणि 3 45 समजा 55%, तर ही आपली सरळ सरळ या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये नितीन गडकरींच्या घरातली भागीदारी आहे. आता एखाद्या कंपनीमध्ये 51% जर प्रवर्तक असले तर कंपनीचे मालक ते समजले जातात. म्हणजेच ह्या अर्थे कंपनीचे जे मालक आहेत ते कंपनीचे मालक आहेत कोण? कंपनीचे मालक आहेत प्रमोटर. हे कोण आहेत? गडकरी, नितीन गडकरी आणि त्यांची मुलं. तुम्ही म्हणाल पब्लिकला कसं गंडवलं याच्यामध्ये, तर पब्लिक तुम्ही ह्या ठिकाणी बघा, इथे जो आहे स्टेक साधारणतः 2016 साली होता 71% स्टेक, 2023 साली होता 73% स्टेक, आणि त्यानंतर आपण बघतोय का तो स्टेक कमी कमी होत गेला. आणि ह्या ठिकाणी पब्लिक जे आहे इथे तुम्ही बघता FI फार एकदम ना की बरोबर आहे. म्हणजे FII ची याच्यामध्ये गुंतवणूकच फार 0.08% आहे. पण पब्लिक जर तुम्ही बघितली तर 32% याच्यामध्ये पब्लिक आहे. आता ही पब्लिक तुम्ही बघा, 2018ला 91% प्रमोटर होते, पब्लिक 8% होती, आता पब्लिक 32% झाली. म्हणजे पब्लिकच्या गळ्यामध्ये हे सगळे स्टॉक मारले गेलेले आहेत. त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया का कंपनी जी आहे त्या कंपनीवरती कर्ज वगैरे किती आहे. तर कंपनीवरती कर्ज आहे हे 1296 करोड रुपयाचं कर्ज आहे. 1296 रुपयाचं कंपनीवरती कर्ज आहे. म्हणजे 1300 करोड रुपयाचं कर्ज आणि 3300 करोड रुपये कंपनीचं मार्केट कॅपिटल. म्हणजे जवळजवळ अराउंड मार्केट कॅपिटलच्या 50% कंपनीवरती कर्ज आहे. कर्ज बाजारी कंपनी आहे. ओके. आता ह्या कंपनीचा जर तुम्ही सेल जर बघितला तर तो सेल आणि ह्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या गोष्टी मॅच होत नाहीत इतक्या अशा. ओके. आता इथे तुम्ही बघू शकताय काय काय आपल्याला या ठिकाणी सेल दिसते बघा. सप्टेंबर 22ला 52 करोड रुपयाच्या आसपास ह्या कंपनीचा सेल होता. फार तर इथे बघा जून 2024ला 17 करोड रुपयाचा सेल होता. पण या ठिकाणी सप्टेंबर 2024ला 125 करोड, 2024ला 396 करोड, 490 करोड, 511 करोड, 421 करोड. आता हा डिसेंबर 2024 पासून सेल थोडा वाढताना दिसतोय. कारण आपण बघतोय का या ठिकाणी आता E20 जे आहे ते लागू झालंय. म्हणजे आपल्याकडे इथेनॉलचं प्रमाण पेट्रोलमध्ये 20% टाकायचं झालंय आणि यांची आहे इथेनॉल रिफायनरी कंपनी. ओके. आणि मग आता इथे तुम्ही बघताय की ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन जे आहे ते या कंपनीचं जे आहे साधारणतः 28% होतं, आता 18% पर्यंत आहे. ठीकठाक आहे. त्यानंतर प्रॉफिट आणि हा जर तुम्ही सगळा नेट प्रॉफिट जर बघितला तर कंपनी आता साधारणतः 2024 सप्टेंबर 2024 पर्यंत कंपनी तर त्या ठिकाणी नो लॉस नो प्रॉफिट मध्ये होती. डिसेंबर 2024ला 33 करोड रुपयाचा प्रॉफिट झाला. मार्च 2025ला 8 करोडचा प्रॉफिट झाला. जून 2025ला 52 करोडचा प्रॉफिट झाला. सप्टेंबर 2025ला 19 करोडचा प्रॉफिट झाला. म्हणजे ह्या क्वार्टरमध्ये मी सांगतोय तुम्हाला तेवढा प्रॉफिट झालाय. मग जर आपण बघितलं तर या ठिकाणी जून 2025चा क्वार्टर 52 करोडचा प्रॉफिट होता, तो आता 19 करोड पर्यंत खाली आलेला आहे. आणि जो काही EPS आहे तो सुद्धा कमी झालेला आहे, 18 रुपयावरून 6 रुपयापर्यंत आलेला आहे. आणि मग सेलही कमी झालाय, प्रॉफिटही कमी झालाय. पण इथे याच्यामध्ये लोक गुंतलीत कशी ते आपण या ठिकाणी जाणून घ्या. लोक यामध्ये असे गुंतलेत का एका महिन्याचा चार्ट जर तुम्ही या शेअरचा जर बघितला तर हा शेअर्स एका महिन्यामध्ये कहा से कहा आ गया है हे आपण जरा थोडं जाणून घ्यायचंय. बघा, हा स्टॉक साधारणतः होता किती रुपयाच्या आसपास, 500 रुपयाच्या आसपास होता जुलै महिन्यामध्ये. त्यानंतर अचानक कंटिन्युअसली तेजी आली, हा 3500 पर्यंत गेला आणि आता हा स्टॉक परत नॉन स्टॉप आपल्याला खाली येताना दिसतोय, 1500 रुपयापर्यंत खाली आलाय. म्हणजे इथे सामान्य गुंतवणूकदार हा गंडवला गेलाय, सामान्य गुंतवणूकदार त्यामध्ये फसला गेला. वरच्या रेटवरती सामान्य गुंतवणूकदार फसला गेलेला आहे. चार्ट जर तुम्ही बघितला तर कुठेही काही कुठल्या प्रकारे आपल्याला एक्झिट याच्यामध्ये तुम्हाला बघता घेता येणार नाहीये. इथे बघू शकता तुम्ही साधारणतः ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये हा जो स्टॉक आहे हा स्टॉक 395 रुपये होता. 395 रुपयाचा जो स्टॉक आहे हा स्टॉक किती टक्के वाढलाय 64 दिवसामध्ये. विचार करा तुम्ही किती मोठा सट्टा झालाय, किती मोठे सामान्य गुंतवणूकदार फसवले गेलेत. बघा, 64 दिवस म्हणजे 2 महिने. 2 महिन्यामध्ये हा 767% कंपनीचा स्टॉक वाढला. असं काय फंडामेंटल चेंज झालंय? कुठलंही काय फंडामेंटल चेंज झाले नाहीये. ना कंपनीचा प्रॉफिट वाढलाय, ना कंपनीचा रेव्हेन्यू वाढलाय, काहीच वाढलं नाही. का ना कंपनीने नवीन काही प्रोजेक्ट असा नवीन आणला मार्केटमध्ये, काही नाही.
फक्त हे नितीन गडकरी म्हणत होते E20 आणि आता यांचा इथेनॉल रिफायनरीचा मोठा बिझनेस आहे आणि त्यामुळे हा स्टॉक 767% वाढला. 2 महिन्यामध्ये 767% वाढला. सामान्य गुंतवणूकदार कसा काय असतात, एखादा स्टॉक वाढला किंवा वाढत चालला का त्यामध्ये खरेदी करतात कंटिन्युअसली आणि हा स्टॉक आपल्याला दररोज 5% सर्किट, दररोज सर्किट, अप्पर सर्किट करत करत 700% स्टॉक वाढला. आणि त्यानंतर मग झाली सामान्य गुंतवणूकदारांची खरी त्यांची दयनीय अवस्था. त्यानंतर तुम्ही जर बघितला तर हा स्टॉक किती टक्के पडलाय? 700% वाढलाय. पण तो त्यावेळेस होता 300-350 रुपयाला मालक. 350चा स्टॉक तुम्ही बघताय का एवढा वाढलाय. पण मग आता हा 3500 गेल्यानंतर पडल्यानंतर त्याची टक्केवारी कमी होणार आहे. पण हा स्टॉक तुम्हाला आता एका महिन्याभरामध्ये तुम्ही बघताय 29 दिवसामध्ये हा स्टॉक पडलाय 2085 रुपये, खाली आलाय. आणि हा स्टॉक वरती गेला होता 60 दिवसामध्ये किती रुपये वाढला होता? हा 3000 रुपयाने वाढला होता 60 दिवसामध्ये. त्यावेळेस त्याची जी म्हणजे त्यावेळेस किंमत कमी होती, टक्केवारी जर बघितली तर रिटर्नची खूप जास्त होती. पण आता हा 2085 रुपयानं पडलाय आणि फक्त 60 दिवसामध्ये 50 म्हणजे जो 60% करेक्शन याच्यामध्ये झाले. तेव्हा विचार करा सामान्य गुंतवणूकदार याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणाने फसला गेलाय. आणि काय असतं, हे जे अप्पर सर्किट लोअर सर्किट वाले स्टॉक असतात ना 5% वाले, त्यातून आपल्याला एक्झिट करणं खूप खूप अवघड असतं. तेव्हा आता याच्यामध्ये बरेचसे सामान्य गुंतवणूकदार आपण बघतो 32% कंपनीच्या एकूण व्हॅल्युएशन जे काय आहे, एकूण व्हॅल्युएशन कंपनीचं मी तुम्हाला ते व्हॅल्युएशन दाखवलंय. आता हे व्हॅल्युएशन साधारणतः आहे 3838 करोड रुपयाचं. पण तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये 60% करेक्शन झालेलं आहे. म्हणजे इथे जे व्हॅल्युएशन होतं माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः आपण 7000 करोड रुपयाचं व्हॅल्युएशन पकडा, त्यामध्ये 30% हे होते रिटेल इन्व्हेस्टर, म्हणजे 2100 करोड रुपये हे सामान्य गुंतवणूकदारांच्या या कंपनीमध्ये होते. आणि ह्या 2100 करोड रुपयाचा हा मोठा स्कॅम झालाय आणि 2100 करोड रुपयाचं व्हॅल्युएशन लोकांचं 60% कमी झालेलं आहे. 1200 करोड रुपयाचा फटका लोकांना बसलाय. फक्त 900 करोड रुपयाचं फक्त व्हॅल्युएशन हे या कंपनीचं राहिलेलं आहे रिटेल वाल्यांचं. तेव्हा बघा तुम्ही आता इतका मोठा फटका याच्यामध्ये या ठिकाणी रिटेल गुंतवणूकदारांना बसलाय. अजूनही स्टॉक किती पडेल काही शक्यता नाहीये. मे बी हा 300 पर्यंत सुद्धा येईल, कारण हा स्टॉक आपण बघतोय का डेली लोअर सर्किट लावतोय. अजूनही माझ्या माहितीप्रमाणे हा स्टॉक 400 ते 500 रुपयापर्यंत आरामशीर येईल. म्हणजे त्या ठिकाणी रिटेलर जे असतील, रिटेल गुंतवणूकदार असतील, त्यांचं जवळजवळ ऑलमोस्ट 90% नुकसान होणार आहे. तेव्हा बघा, चान्स जर भेटला तर वेळीच निघायचा प्रयत्न करा, नाहीतर मग आहेच. ओके. तेव्हा आता एकंदरीतच हे मी तुम्हाला फक्त दाखवायचा प्रयत्न केलाय. आणि तेव्हा आता इथे आपण थांबूया. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला. आणि या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारे मी आपल्याला खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. जी काय परिस्थिती आहे ती तुमच्या समोर मी मांडलेली आहे. तेव्हा इथे आपण थांबूया. आणि अर्थातच आपला जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे जो पब्लिक आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली, त्या ठिकाणी जाऊन पब्लिक चॅनल जॉईन करा. पेड चॅनल सुद्धा आपला आहे टेलिग्रामचं, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली, तो पण जाऊन जॉईन करू शकता. किंवा आपण आपल्या ह्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. युट्यूब चॅनलची जर तुम्ही समजा मेंबरशिप जर घेतली तर तुम्हाला त्या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये एज्युकेशनल व्हिडिओ आणि जे ब्रेकआउट असणारे स्टॉक असतात त्याविषयीचे तुम्हाला व्हिडिओज त्या ठिकाणी भेटतील. आणि टेलिग्राम चॅनलचा सुद्धा त्या ठिकाणी जर 299 रुपयाचा प्लॅन जर घेतला तर तोही ऍक्सेस भेटेल. किंवा फक्त 119 रुपयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी फक्त मेंबरशिपचे व्हिडिओ भेटतील. आणि जो आपला टेलिग्रामचा पेड ग्रुप आहे त्या टेलिग्रामच्या पेड ग्रुपमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जे काही स्विंग ट्रेड असतात त्या ठिकाणी त्याचे अपडेट तुम्हाला दिले जातात. ओके. तेव्हा इथे आपण थांबूया, भेटूया परत आपण नवीन विषयासह.